सर, माझ्यावर विश्वास ठेवा सर, मी खरंच पैसे नाही घेतले सर. मी असं कसं करणार सर? मी अशी नाहीये सर. काही काम होतं का? सर आज हाफ डे घेतला होता म्हणून मी लवकर निघालो होतो. नाही म्हणजे काही अर्जंट नसेल तर मी जातो, जरा घाई आहे मला. शेफालीनी जी आगाऊ रक्कम घेतली होती घारतोंडे, त्याचं कारण नेमकं काय ते तुम्हाला सांगितलं होतं? म्हणजे यांचा संशय अजून शेफालीवरच आहे. उगाच घाबरतो मी. घारतोंडे शेफालीने उचललेल्या आगाऊ रकमेसाठीचं कारण तुम्हाला आठवतंय का? नाही, कारण असं आठवत नाही. आता बऱ्याचदा ती पैसे घेते ना, दरवेळेस कारण कसं लक्षात ठेवणार मी? मी कधी घेतली आगाऊ रक्कम? काही खोटं बोलतात सर हे. तर घरतोंडे, मला सांगा, शेफाली एका वर्षभरात साधारण किती वेळा आगाऊ रक्कम घेते बऱ्याचदा घेते. आणि कारण काय सांगते? काही सांगते, म्हणजे कधी फिरायला जायचंय, कधी आईची तब्येत बरी नाही वगैरे. यावेळी काय कारण सांगितलं? ते आठवत नाही. जेव्हा ती आगाऊ रक्कम घेते तेव्हा तुम्ही स्वतः हजर असता? हो, म्हणजे कंपनीचे पैसे कुठे जातात ते मला लक्षात ठेवायलाच हवं ना. म्हणून तर विचारतोय, कारण काय सांगते? ते आठवत नाही. हो जेव्हा ती रक्कम घेते तेव्हा स्वतः सही करते? हो, म्हणजे मी स्वतः समोर असतो आणि ती व्यक्ती जेव्हा स्वतः हजर असते तेव्हाच मी पैसे नेऊ देतो. म्हणजे यावेळी सुद्धा तुम्ही हजर होता? हो हो, माझं कामच आहे ते. म्हणून तर विचारतोय, तिने कारण काय सांगितलं? ते आठवत नाहीये ना. बरं, यावेळी तिने स्वतःहून सही केली होती? हो. सो कुठलाही एम्प्लॉय जेव्हा आगाऊ रक्कम घेता तेव्हा तुम्ही बघता की त्यांनी सही केली की नाही आणि मगच रक्कम देता? हो हो, माझी जबाबदारीच आहे ती. शेफाली सही कशी करते घरतोंडे? अहो काय सांगावं, निव्वळ वेडेपणा. सही सुद्धा रांगोळी काढण्यासारखी करते ती. म्हणजे एम्प्लॉई सही कशी करतात हे तुम्ही मन लावून बघता? हो. पण यावेळी शेफालीने सही बरोबर केली नाही, ती नीट दिसत नाहीये. अहो कार्बन कॉपीला अशीच दिसतात सही. म्हणजे कार्बन कॉपीवर तिची सही तुम्ही घेतलीत आणि तिच्या नावाने ती आगाऊ रक्कम तुम्ही उचललीत. बघितलं तुम्ही सगळ्यांनी? यांनी मला फसवून सही घेतलीये. पाहिलं तुम्ही लोकांनी, माझी काहीच चूक नव्हती सर, खोटं बोलत होते. दुसऱ्यांच्या नावावरती तुम्ही स्वतः आगाऊ रक्कम उचलता आणि कंपनीला लुबाडता? लाज नाही वाटत? सर सर चुकून झालं, मी ते सर. घारतोंडे, इथून पुढे कंपनीला तुमची गरज नाहीये. आउट. घारतोंडे, ताबडतोब चालायला लागा. सर माझ्याकडून खूप मोठी चूक झाली सर. आउट. एक मिनिट घरतोंडे. सर 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 मला वाटलंच होतं तुम्ही मला बोलवणार. सर काही गोष्टी गरजेपोटी कराव्या लागतात, इच्छा नसताना सुद्धा. सर मुलं बाळ असलेला माणूस आहे मी. माझा विचार करा सर, खरंच सांगतो. या कंपनीत इतरांनाही मुलं बाळ आहेत घरतोंडे, आणि त्या सगळ्यांची जबाबदारी कंपनीवर आहे. आउट.
घरी. हं? सॉरी. थँक्यू. थँक्यू कशासाठी? तू आधी सांग. सॉरी कशासाठी? मगाशी जरा जास्त बोललो मी. रागाच्या भरात होतो ते. त्या सगळ्या प्रकरणामुळे तोंडातून निघून गेलं. तू सांग थँक्यू कशासाठी? कारण तू माझ्या मैत्रिणीला म्हणजेच शेफालीला खरं प्रूव्ह करण्यासाठी मदत केली. शेफाली फक्त तुझी मैत्रीण नाही तर माझीही मैत्रीण आहे. आणि फक्त मैत्रीण म्हणून नाही तर तिच्या जागी ऑफिसमध्ये दुसरी कुठलीही व्यक्ती असती आणि त्याने घोटाळा केला नसता तरी मी इतकीच मदत केली असती. कारण मित्र किंवा मैत्रीण हे इम्पॉर्टंट नाहीये. कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय हे जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि मला असं वाटतं की खरं बोलणाऱ्या माणसाच्या बाजूने बोललं पाहिजे. आणि मला स्पष्ट दिसत होतं की शेफाली खरं बोलते. आणि असेही खोटं बोलणारी माणसं, लपवणारी माणसं लगेच कळतात. ते किती जरी म्हणाले ना की नाही मी खोटं बोलत नाहीये तरीही त्यांच्या डोळ्यात लगेच दिसून येतं. असो, मी तुला कशाला सांगतोय सगळं? यश, आय एम सॉरी. आता थँक्यू म्हणालीस आणि आता सॉरी? थँक्यू मी शेफालीसाठी म्हणाले होते आणि सॉरी माझ्यासाठी. आय नो तू रागवलायस माझ्या. मी तुझ्यावर रागवलोय? मी कशाला रागवेन? कारण मी तुझ्याशी खोटं बोलले. तू माझ्याशी खोटं बोललीस? कधी? मला नाही माहित. आता उगाच ऍक्टिंग नको करू. मला तुला हेच सांगायचं होतं. 2-3 दिवस मी परांजपेनकडे पार्ट टाइम जॉब करते. काय? आणि हेच मला तुला सांगायचं नव्हतं म्हणून मी तुझ्याशी खोटं बोलले. पण का करतेस तू हा जॉब? यश, या पगारात माझं घर खर्च नाही होते. मला खरंच पैशांची गरज आहे. अगं मग मला सांगायचं ना नेहा. मी मदत केली असती. तेच तर नकोय मला यश.